प्रवचनाला उपस्थित असलेल्या माझ्या भावांना, आज मोठा एक आनंदाचा सोहळा आपण अनुभवत आहोत. कालपर्यंत भारतीय सृष्टीमध्ये परमेश्वराकडे जाण्याची जी अत्याधिक हाक वेदकाळापासून तो अद्यावत सर्व थोरांनी दिली, त्याचं कारण केवळ ते एक अज्ञान होतं असं नव्हे, तर या जगाचं अंतिम टोक, माणसाच्या अंतिम सुखाचं एकमेव स्थान, किंबहुना विश्वकल्याणाचं परममाधुर्य केवळ त्या परमात्म स्वरूपाच्या सान्निध्यात राहण्यात, वागण्यात आणि केडण्यात संभवतं, हा अनुभव घेऊनच या पद्धतीचा ध्वनी त्यांनी निर्माण केला होता. पण काल विचित्र आहे आणि त्या विचित्रतेत मानवी मन हे एक पिशाच्च आहे आणि या पिशाच्च स्वरूप मानवी मनाला प्राप्त झालेल्या विचित्र कालघटनेत विचार आणि तर्क आणि व्यक्ती प्रतिष्ठा या गोष्टीत बद्ध असलेला मानव हा स्वभावेच का होईना ईश्वरापेक्षा आपल्या जीवनाच्या बाहेर ज्या सुखोपभोगाच्या काही गोष्टी आपण पाहतो त्या संबंधात अति विचारशील झाला नव्हे, आपलं जीवन तदर्थच आहे असं समजून बसला. भारतवर्षात तरी असं व्हायला नको होतं, पण दुर्दैव असं आहे की ज्या राष्ट्रात प्रत्यक्ष ईश्वराने प्रवेश करावा, ज्या लोकांच्या ज्या समुदायामध्ये प्रत्यक्ष भगवंतानी आपला लीलाविहार साधावा, कडे खांद्यावर तुमच्या आमच्या त्यांनी खेळावं, एवढंच नव्हे तर जे ईशतत्व प्रत्यक्ष महासुख घेऊन तुमच्या पुढ्यात नांदावं, अशा प्रकारचं एक महोभाग्य ज्या समाजाला, ज्या भूमीला प्राप्त झालेला आहे, त्या भूमीतही असा अविवेक व्हावा हे मोठं दुर्भाग्य आहे. प्रत्यक्षताही घडल्यानंतर मनुष्य आदल्या दिवशीचा अनुभव जेव्हा विसरतो तेव्हा तो स्वप्नात मृत झाला होता असं मानावं लागतं. तसा काही कालखंड राम कृष्ण ज्या भूमीवर खेळलेत, वागळलेत आणि खेळलेत आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या ज्या काही व्यक्तिनिष्ठ मर्यादा असतील त्यांची बंधनं तोडून संपूर्ण विश्वामध्ये नांदणारं जे एक जीवत्व, जे एकमयत्व, जे एक आनंद स्वरूप, याचा सुखोपभोग सर्व जीवांना देऊन प्रत्यक्षता ज्यांनी घडवली, त्यांच्याच देशामध्ये, राष्ट्रामध्ये, समाजामध्ये आम्ही त्यांचीच बालकं विहरत असतानाही पुनश्च तसं काही घडलं तर आम्ही श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू असं समजू लागलो, हे दुर्दैव. प्रत्यक्षतेलाही काही मर्यादा असते. उगवणारा सूर्य दिवसा उगवतो आणि रात्री मावळल्यानंतर उगवणार आहे हा अनुभव किंवा हा बोध जो माणूस विसरेल त्याला आज उगवलेला सूर्य कळला किंवा दिसला असं समजता येत नाही. आमची तशीच काहीशी अवस्था झाली. ईश्वराचं भारतवर्षीयांवर अत्यंत प्रेम. तुम्ही म्हणाल हा परमेश्वरात विषमभाव आहे का, भेदभाव आहे का? मौज अशी आहे की मी माझंच सांगत नाही, भक्त मला आवडतात. समबुद्धी असलेल्या श्रीरामाला सुद्धा रामायणात आपली अभिव्यक्ती करताना असं सांगून टाकलं की सर्वजण मला समदर्शी म्हणतात, तरी पण मला माझे भक्त जेवढे प्रिय आहे तेवढी जानकीही नाही. एवढंच नव्हे तर माझं व्यक्तित्वही मला तेवढं प्रिय होत नाही आणि त्यामुळे मी माझं अस्तित्व विसरून, महानत्व सोडून एका लहान गवळ्याच्या वेशात किंबहुना लहान बालकाच्या रूपात या भारतवर्षात क्रीडतो भक्तांच्या पुढ्यात. ही एक जी काही दिव्य घटना आहे. मी असं समजतो की आज आपण इथे जमलेले मधुरा भक्तीचं एकंदर दर्शन करणार आहोत, त्यामुळे आपण फक्त हृदयाने इथे बसलो म्हणून मी फारसं तात्विक विवेचनात आपल्याला नेणार नाही. पण जसा एखादा अमोल ठेवा आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपण विसरावं, तेव्हा हा प्राप्त झालेला, लाभलेला अमोल ठेवा काय आहे
हे समजण्या इतपतच फक्त आपण एकंदर तत्वज्ञानाचा विचार करणार आहोत. बाकी त्या अमोल ठेव्यात सुख काय आहे, ते सुख कोणी कसं अनुभवलं आणि आजही आपण ते कसं अनुभवू शकतो, त्याच्या आनंद लहरींचं दर्शन कसं आहे, त्या सुखाचे उमाळे किंबहुना त्या परमेश्वरी आल्हादाचा रंग अंगावर उधळल्यावर माणसाचं जीवित काय होऊ शकतं, याविषयीचा विचार आपण करणार आहोत. मौज अशी आहे की केवळ लाक्षणिक सुखाच्या की क्षणाक्षणाला जे सुख आपल्याला आता मिळालं आहे आणि दुसऱ्या क्षणाला ते आपल्याला दूर सांडण्याची पाळी येते, त्याला सुख आपण समजतो. हे बुद्धिवादाचं वास्तविकतः दारिद्र्य आहे. सुख त्याला म्हणतात की जे सुख प्रतिपळाने वाढीला लागत असे, जे सुख प्रतिक्षणाला पूर्णता पावलं आहे असं वाटू देत नाही, तर ते नित्य अपूर्ण राहत. त्याचं नाव आहे सुख, त्याचं नाव आहे रुची, त्याचं नाव आहे भोग. पण ज्या भोगात, ज्या सुखात, ज्या रुचीत मी तृप्त झालो असा भाव येतो आणि तृप्त झाल्यानंतर ते सुखच मी दूर फेकावं, सुखाची साधनं दूर लोकावी अशी इच्छा ज्या अर्थी होते, त्या अर्थी त्या साधनात सुख नव्हतं. मी उपभोगलेलंही सुख नव्हतं आणि उपभोगल्यानंतर तृप्त झालो हा जो भास मी आपल्या ठिकाणी धारण केला, तोही केवळ माझा बौद्धिक दारिद्र्याचं दर्शन मात्र असतं. बुद्धिवादाला असं म्हणता येईल की सुख जर माणसाला हवं असेल तर सुख अनुभवलं का आपल्याला कळू शकतं की या जगात आपण सुख अनुभवतो, पण अनुभवल्यानंतर ते सुख पुन्हा आणखी आपण अनुभवावं असं माणसाला काही काळानंतर का वाटावं, मधल्या काळात का वाटत नाही. गंमत अशी आहे की जसं जगणं, जगण्यावरचं प्रेम, मी जिवंत राहावं, या जिवंत राहण्यावरच्या प्रेमामध्ये मधला कुठलाही विकल्प, मध्ये कुठेही जरी खंड झाला तरी माणसाला तो असह्य आहे. असं जर एखाद्या माणसाने ठरवलं की मी आज जिवंत आहे, उद्या कदाचित मरील आणि परवा पुन्हा जिवंतपणे जगील, तर ते माणूस मान्य करणार नाही. अखंडतेने जिवंतपणा अनुभवणं हे त्याचं जिवंतपणाचं सुख असतं. तसं तो सुख अखंडपणे अनुभवण्याची व्यवस्था ज्या सुखाच्या अवस्थेत नाही, त्याला आम्ही सुख समजून बसलो. परमेश्वराने इथे आविष्कार केला, प्राकट्य केलं, आणि सुख म्हणजे काय हे स्वस्पर्शाने दर्शविले. स्वतःच्या एकंदर लीलात्मक आविष्काराने जीवाजीवांना कळवून दिले. बुद्धी ही आमची तिथपर्यंतच पोहोचू शकते की जिथे इंद्रियांचे धागेदोरे तुटतात, इंद्रियांची शक्ती जिथे नष्ट होते, इंद्रियांची ताकद जिथे नामोहरम केल्या जाते, संपलं बुद्धीचं वास्तविकता, तंत्र आणि सामर्थ्य संपूर्ण आटोप. इंद्रियांच्या अतीत असलेलं असं बुद्धीने जाणणं अवघड आहे, नवे असंभव आहे. कारण बुद्धी तिथे हरवते आणि यामुळे बुद्धी हरवते. वेड्या माणसातही बुद्धी असते, पण वेडी असते. बुद्धी हरवलेला माणूस जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याचं नाव आहे भक्त. त्याची बुद्धी हरवलेली असते. मग तुम्ही म्हणाल त्याला देव कळतो की नाही. गंमत अशी आहे, झोपलेल्या माणसाला जसा जिवंतपणा कळतो तसा त्या प्रेमाच्या एका उन्मादामध्ये त्याला आपला असणेपणा समजतो, देवपणा समजतो. झोपेत जसा मनुष्य हा जागा नसतानाही जिवंतपणाचा अनुभव करू शकतो, तसा या प्रेमाच्या उन्मादामध्ये या संपूर्ण विश्वाचं अस्तित्व विसरलेला पुरुष देवत्वानी सर्व विश्व पाहायला एकंदर नटू लागतो. आणि ही त्याची उमाई असते, हे त्याचं दिव्य सुख असतं. समोर आलेली व्यक्ती, मागे असलेलं विश्व किंवा उद्या उगवणारं जग, या सर्वांच्या अपेक्षेत त्याच्या दृष्टीत एक मधु ओसंडत, एक सुख बहरत असतं, लहरत असतं. आणि तो पाहत असतो की या सर्व आकारातून ते बाहेर येत आहे की जसं सागरांचे तरंग असावे. सागरांच्याच अंगावर वास्तविकता ते उठावेत आणि विरावेत. सागराच्याच लाटा सागरावर उफाळाव्यात आणि त्यातच लीन व्हाव्यात. तसा हा परमेश्वर अनंत रूपाने, अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासे. ज्ञानेश्वरांचं असं मोठं गोड दर्शन आहे. त्यांनी असं पाहिलं की तो श्रीकृष्ण अनंत रंगानी ढंगानी माझ्याशी खेळायला आले. ही धारणा ज्या भक्तांची झाली तिथे द्वेष, मत्सर, बुद्धी विरली असं समजा. विकाराची सृष्टी तर केव्हाच निघून जाते, पण एवढंच नव्हे, ज्ञानांच्या मीमांसा नष्ट होऊन जाते. आणि एकच एक उरतं आणि ते म्हणजे क्रीडा, लीला. आणि या लीलात्मक अवस्थेत
जो भाव निर्माण होतो त्याच्या रुचीचं नाव आहे मधुरा. मधुरा ही रुची आहे, रस नव्हे. आपण लक्षात घ्या, रस चाखल्यानंतर जो अनुभव त्याचं नाव आहे मधुरा. मधुरा या नावाचा रस निर्माण झालेला नाही. किंबहुना काव्यातल्या नवरसातही मधुरा रस नावाची उत्पत्ती अजून साहित्यिकांनी केलेली नाही. पक्वान्नाच्या षड्रसातही मधुर अनुभव आहे, पण रस हाताशी लागत नाही. तो आनंद अंतःकरणातच प्राप्त होतो. म्हणून तो सुप्त आहे, तो आत आहे, पण प्रत्यक्ष आहे. तो दाखवता येत नाही, उमजू शकतो आणि एखाद्यामध्ये भरू शकतो. मातेनी पोराला भरवावं, भरवताना मुलाचं पोट भरतं, पण माता एका वेगळ्या आनंदाने भरत असते. आणि तो जो आनंद आहे ती मधुर आहे. इथे वत्सभाव आहे. म्हणून भक्तीच्या परिसरामध्ये रससंवेदनेपेक्षा भावाधिष्ठित लहरी, भावाधिष्ठित अवस्था, भावाधिष्ठित आविष्काराला विशेष प्राधान्य. रस हे त्याच्यात वाहणारे प्रवाह आहेत. पण कशाचे प्रवाह असा भक्त प्रश्न विचार. साहित्यिकांच्या रसाला त्यांचा असा प्रश्न आहे की रस हा प्रवाह आहे, पण हा प्रवाह कशाचा आहे? जसे नद्या वाहाव्यात, खळखळून धारा वाहाव्यात, पण धारेतून काय वाहावं हा विवेक साधू संतांनी केला, भक्तांनी केला. आणि त्यांना असं दिसून आलं ओलेपणा वाहतोय, पाणी म्हणतच नाही. ते पाणी म्हणत नाही. धारेतून काय वाहत? ओलेपणा, आर्द्रता वाहते, कारुण्य वाहतं, तिथे नदीला भिजवत. मोठा चमत्कृतीजन्य विलास आहे. ते असं म्हणतात हा ओलेपणा करतो काय? वाहणाऱ्या अवस्थेला भिजवून ओला करतो. तसं हे ईश्वराचं प्रेम उगवणाऱ्या विश्वाला भरून ओलं करून सोडतो. आणि ओलं झालेलं विश्व जेव्हा साधू संत स्वीकारतात त्यावेळेला ते पाहतात या मराठीच्या साम्राज्यामध्ये ज्ञानेशांनी ईश्वराकडे जाताना भुली भेटी गेली ओ माय, विठ्ठलाच्या अपेक्षेत असा उद्गार काढलाय. अर्थात विठ्ठल हे त्यांचा कृष्ण स्वरूपाचं दर्शन आहे. त्यांच्या भुली भेटी गेली ओ माय, तेथे विसरली परी स्मरली जे की नव्हते गे माय. मोठा गोड आणि मंगल असा सूर आहे. तुम्ही म्हणाल यात काय समजणार आम्हाला, पण ह्या सुखद संवेदना आहे. रतिसुखासाठी स्त्री पतीकडे जाते, पण पतीसंगामध्ये रतित्व आणि स्त्रीत्व विसरूनच राहते. ती स्थिती वास्तविकता भक्ताची भगवंत सान्निध्यात होते. तो भगवंताकडे भगवंत प्राप्त व्हावा म्हणून जातो, पण मी भक्त आहे विसरतो आणि प्राप्त झालेला भगवंत होता याचंही स्मरण जातं. आणि एकच होतं आणि ते म्हणजे मधुरा भाव. हा फक्त ओलेपणा तिथे शिल्लक राहत. या ओलेपणाचे तुषार अंगावर घेतो आणि ओला होऊन जेव्हा विश्वात पसरतो, विश्वात लहरत बहरत निघतो, वसंतात फुलणाऱ्या फुलासारखा प्रफुल्ल आनंदाचा तो एकमेव आविष्कार विश्वातल्या अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, या सुखाचा बोध करीत नाही, या सुखाने उफाळतो, उमाळतो आणि गदगदून भेटेल त्याला विचारतो तुझा देव कुठे आहे. त्यांचा उपदेश हा आहे. देव पहा असं सांगत नाही, ते असं विचारतात की तुझा देव कुठे आहे. त्या माणूस म्हणतो देव जगात. काही माणसं अशी आहे देव जगात नाही. काही माणसं म्हणतात हृदयात आहे, काही माणसं म्हणतात तो आकाशात आहे, काही माणसं त्याला अशी भेटली की तो सर्वत्र आहे. तो म्हणतो वेडा आहे, मी देव आहे, मला पहा. तेव्हा तो म्हणतो तुला आम्ही मानू कसं. म्हणतो चल तुला ओला करून भिजवून टाकतो. हा ओलेपणा जो आहे, हा आर्द्रताचा जो काही आविष्कार आहे, आविर्भाव आहे, त्याचं नाव आहे मधुरा, त्याचं नाव आहे रुची. तुम्ही म्हणाल हा भक्त त्याला ओलेपणा देतो कुठून, कसा आणतो. त्यासाठी आपण थोडंसं आता मधुरा भक्तीकडे वळू. भक्तीचं हे अत्यंत रहस्यमय गुंजन आहे. तत्वज्ञान माणसाला समजेल, पण भक्तीची लहर समजली तर माझी खात्री आहे ज्याला ही भक्तीची लहर समजली, कळली, त्याचं जीवन अनंत काल धन्य झालं. नव्हे त्याच्या जीवनात काही विशेष काळात त्याचं जीवन असल्यामुळे कालही धन्य झालं. पण भक्तीची लहर कळणं कठीण आहे. माणसाला शब्दांचा अर्थ कळतो, पण रडणे म्हणजे काय याचा अर्थ मात्र कळणं कठीण आहे. रडणे म्हणजे काय हे रडूनच दाखवल्याशिवाय समजणार नाही. किंबहुना त्याचं हृदय काय आहे हे जर समजायचं असेल तर ज्याला आक्रंदता येत नाही, ज्याला कुठल्याही प्रकारच्या विरह संवेदनेचा एक आविर्भाव नाही, पीडा झालेली नाही विरहाची, त्या माणसाला
क्रंदन, रुदन, रोदन ज्ञात नसते. रडणे म्हणजे काय हाही शब्दच आहे, पण त्या अर्थशून्य शब्द आहे. तुम्ही म्हणाल अर्थशून्य आहे, नव्हे, साऱ्या विश्वात तो प्रथम उगवला आणि म्हणून जन्माला येणारा प्रत्येक जण रडत जन्माला आला. ही मोठी गंमत. तो कशा करता रडत होता? क्लेश, त्रास म्हणून? किंबहुना आपण संकटात सापडलो म्हणून? नव्हे. त्याची ती प्रवृत्ती आहे, त्याची ती प्रकृती आहे. कारण तो प्रकृतीच्या अवस्थेत आलेला आहे आणि प्रकृती आपल्या परमेश्वरासाठी रात्रंदिवस आक्रंदित आहे. या प्रकृतीचं नाव भक्त संवेदना आहे. आणि म्हणूनच मधुरा भक्तीमध्ये स्त्री भावाला विशेष स्थान देण्यात. मधुरा भक्तीमध्ये जर काही विशेष, तू पुरुष आहे आणि स्त्री आहे, हा संयोग या स्वरूपात जा की तो परात्पर पुरुष हा पुरुष आहे आणि जन्माला आलेल्या सर्व वास्तविकता स्त्रीत्वाच्या अवस्था आहे. ते कशा, हा एक तात्विक संबंध आहे. पण मौज अशी आहे, ज्याला हे समजेल, उमजेल, त्या माणसाला पुरुष काय हे कळणार आहे. नाही तर त्याला पुरुष कळणं कठीण आहे. जो मनुष्य स्वतःलाच पुरुष म्हणतो त्याला हा पुराण पुरुष समजणं कठीण आहे. जी स्त्री स्वतःला स्त्री समजते तिला विश्वात नटलेल्या प्रकृतीची ईश्वरप्रिय राधनारूप प्रकृती कळणं कठीण आहे. आणि यामुळे या प्रिय प्रवृत्तीचा आविर्भाव ज्या स्थळी झाला, ज्या स्थानी झाला, त्या स्थानाकडे आपल्याला थोडंसं एकंदर लक्ष दिलं पाहिजे. मधुरा हा शब्दच मुळात इतका मधुर आहे की याच्यामध्ये एका विलक्षण रुचीचा, एका विलक्षण सुखाचा आस्वाद शब्दासरशी माणसाला प्रतीतीला आहे. मधुरा हा शब्द असा आहे. आपण काय करावं असं आपण ठरवू शकतो. आपण कसं वागावं हे ठरवू शकतो. आपल्याला काय करायचं याचा निर्णय आपण घेऊ शकतो. पण गंमत अशी आहे की आपण मधुर व्हावं हे माणसाला ठरवता येणं कठीण आहे. मधु निर्माण झाल्याशिवाय मधुर होता येत नाही आणि हा मधु मधुकराशिवाय निर्माण होत नाही. मोठी गंमत आहे. मधु असेल तर मधुकर असं आपण सर्वसाधारण विश्वात पाहतो. भृंगाला मधुकर असं म्हणतात. उमललेल्या पुष्पावर तो येतो आणि तिथे असलेला मधु सेवन करतो. पण पुष्प उमलायला लावण्याची कला तोच निर्माण करतो, म्हणून मधु त्यातून ओसंडत असतो. अर्थातच हा भृंग पुष्प सान्निध्यात जर न आला तर त्या पुष्पात मधु ओसंडण्याची व्यवस्था निसर्गही करू शकत नाही. परमेश्वराचं जे स्मरण, त्याची जी प्रिय स्मृती, ती जसजशी चित्तात माणसाच्या घर करू लागेल, स्मरण आणि त्याचं घर आपल्या हृदयात होतं आणि हे घर जसजसं ईश्वराचं होऊ लागेल तसतसा त्याचा मधु अर्थात तो भृंग आहे, तो तुमच्या चित्तात असलेलं पुष्प किंवा चित्तपुष्प जेव्हा उमलू लागेल तेव्हा चित्तातला मधु ओसंडू लागतो आणि मधुरेला सुरुवात होते. मधुरता हा रसापेक्षा काही वेगळा विषय आहे, वेगळा विचार आहे, वेगळा वास्तविक आविर्भाव आहे. म्हणून मधुरा भाव आहे, रस नव्हे, अनुभव आहे. आणि या अनुभवाकडे कसं जावं हा विचार वेगळा. तो अनुभव म्हणजे काय हे जर अगोदर आपल्याला लक्षात आलं तर जाण्याची इच्छा आपण करू शकतो. मधुरा भक्तीच्या संबंधामध्ये किंबहुना भक्ती म्हटल्यानंतर एक अशी काही लहर आपल्या अंतःकरणात जागी होते की भक्ती म्हणजे कुणाशी तरी नाता आहे, कुणाशी तरी संयोग पावायचा आहे, कुणाशी तरी युती पावायची आहे, कुणाशी तरी संबंधित व्हायचा आहे. तो कोण? जो प्रिय असेल तो. संबंध याच्याशिवाय जळत नाही. संबंध जळायचा असेल, संयोग व्हायचा असेल, किंबहुना मिलन घडायचं असेल तर जो प्रिय असतो त्याच्याशी संभवनीय आहे. भक्तीमध्ये दोन घटक अपेक्षित आहे, पण त्या दोन घटकामध्ये प्रिय नावाचा, प्रेम नावाचा एकच घटक नांदत असतो, वर्तत असतो, म्हणून तो विलास आहे. कारण दोघांमध्ये भोग असतो, विलास नसतो. विलास ही स्थिती फार स्वतंत्र आहे. विलास हे लास्याचं रूप आहे आणि लास्य याचा अर्थ आहे भोग देणे. भोग घेणे ही त्यात कल्पना नसते.
म्हणून परमेश्वर भक्ताला स्वतःचा भोग देतो आणि भक्त ईश्वराला स्वतःचा भोग देतो आणि या दोन परस्पर क्रियेत जे उद्भवतं त्याचं नाव आहे मधुरारती. म्हणजे ईश्वराने स्वतः भक्तात आपली साठवण करायची आणि भक्ताने आपलं व्यक्तित्व ईश्वरात विलीन करायचं आणि तेव्हा जे काही दोघांनाही लागतं ते मधुरा अक्षरात मधुरपणे लिहिले आहे. भक्तांच्या ग्रहात हा मधुर शब्द परिचयाला आला. त्यावेळेला तो भक्तही नव्हता आणि त्या भक्तांनी जो अनुभवला तो देवही नव्हता, भगवंत नव्हता. मग होतं काय? देवाला ज्या रंगाने रंगवलाय तो रंग, किंबहुना ज्याला श्याम असा आपण म्हणतो. श्याम हा एक रंग आहे, ती एक लहर. हा श्याम म्हणजे काय? संध्याकाळचा असतो, जिथे प्रकाश नाही आणि जिथे अंधार नाही, जिथे ज्ञान नाही आणि अज्ञान नाही, जिथे सुख नाही आणि दुःख नाही. मग आहे काय? द्वंद्व निरपेक्ष, द्वंद्वातीत नव्हे, द्वंद्व निरपेक्ष निर्द्वंद्वता तिथे नाही. अर्थातच या सीमारेषेवर मोठी बाळ, आयुष्याच्या मध्यरेषेवर जसं वास्तविकतः विवाह नावाचा एक पंथ, एक अवस्था आपण अनुभवतो, मध्यतेवर, मध्यकाळात ज्या विवाहाची स्थिती आहे तसंच विश्वाचा तो मध्य आहे, जीवनाचा तो मध्य आहे की ज्याचं नाव मधुर आहे. आणि त्या स्थितीमध्ये जेव्हा येतो तेव्हा देव तिकडून येतो. विश्वाचा सम्राट ज्याच्यातून विश्व स्फुरण असेल तो तिकडून येतो आणि भक्त इकडून जातो. दोघे तिथे भेटतात की जिथे विश्व मावळलंय आणि ईश्वर उगवलेला आहे. मग तिथे काय होतं? फक्त एकच होतं की ज्यामुळे पुढच्या सृष्टीला ईश्वर म्हणण्याची व्यवस्था घडते आणि अलीकडच्या सृष्टीला जग म्हणण्याची धारणा घडते. प्रेम हा त्याचा विषय. प्रेम असतं, संध्या आहे प्रेम. आणि या स्थितीमध्ये आरक्त वर्णाचे ते दोघेही शामल होतात. कारण संध्याचा राग हा आरक्त राग, आरक्त वर्ण आहे. पण या आरक्त रंगात नटलेल्या या भक्ती भगवंताचा जेव्हा मिलन, संयोग, भाव जागा होतो त्यावेळेला तो आरक्त वर्ण हळूहळू श्यामलतेत विलीन. आणि हा श्यामलतेचा आविर्भावच मुळात असा आहे. श्यामता याचा अर्थच असा आहे की ज्याच्यामुळे शांत सुख संभवत. शांत सुख, सुख हे नेहमीच शांत नसतं, अस्थिर असतं, अस्वस्थ असतं, अशांत असतं. सुख हे माणसाला अशांत करणारी एक मोठी पीडा आहे. सुख दुःखापेक्षाही मोठं विलक्षण आहे. सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाला दुःखात जी पीडा नव्हती त्याच्यापेक्षा भयानक पीडा अनुभवाचा एकंदर प्रसंग येतो. तो प्रसंग कदापिही येणार नाही अशा स्थितीत जेव्हा सुख येऊ लागतं तेव्हा त्याला शांत सुख म्हणायचं. भक्त प्रेमात डुंबला, लीन झाला, विरला आणि त्यांनी काय अनुभवलं? शांत सुख. शांत सुख, शांत याचा अर्थ आहे मिलन आणि सुख याचा अर्थ आहे भगवत, भगवान. तो सुखरूप आहे. या सुखाचं मिलन निरंतर होत राहतं, अखंड होत राहतं आणि या अखंडतेतल्या सुखाच्या मिलनाचा जो अनुभव आहे तो आहे मधुर. म्हणून भक्त आपण उपभोगतो हेही विसरतो, आपण उपभोगत नाही हेही तो आठवू शकत नाही. अशा विलक्षण अवस्थेमध्ये फेकल्या. भगवंतावरचं प्रेम ज्याच्या हृदयात निर्माण झालं असेल तो महापुरुष धन्य आहे, प्रश्नच. भारतवर्षीयांचं ते महोभाग्य आहे. पण अर्थातच द्रव्याच्या राशी उभ्या केल्या आहेत, पण आंधळाच्या राशीवरून खुशाल पायदळी ती रास तुडवीत जाऊ शकते, त्याला दिसणं कठीण आहे. ही अंधता आमची दूर गेली पाहिजे. सुरदास आंधळे होते. अंधता दूर सारणारी एक युक्ती ईश्वराकडून शिकायचं. तुम्ही म्हणाल अहो डोळे आम्हाला आहे आणि अंधता कसली आहे? गंमत अशी आहे की द्रव्य माणसाला दिसतं, मूल्य दिसत नसतं. मूल्य पाहण्यासाठी जी दृष्टी लागते ती वेगळी आहे. तसंच हे जग दिसतं पण जगाचं मूल्य दिसत नाही. ते कशात रंगलाय, कशात बहरलाय, कशात उफाळलाय आणि कशात लीन होणार आहे हे कळण्यासाठी एका विशेष दृष्टीची गरज आहे. ती दृष्टी सूरदासाचं जेव्हा आंधळेपण जागं झालं तेव्हा
ती दृष्टी हळूहळू त्यांच्यात उगवू लागली आणि ही दृष्टी उगवण्यासाठी त्यांनी एकच एक प्रयोग स्वीकारला आणि तो म्हणजे श्रीहरी गुणगान. परमेश्वराच्या मधुर गुणगानामध्ये जसा तो लीन होऊ लागला तसतसा देव त्याच्या सन्मुख ते भजन ते गुणगान ऐकू लागला. स्वतः तो स्तोत्र स्वतः ऐकणारा हा परमात्मा वेडा होता असं नव्हे, पण गाणाऱ्याचं मुखमंडल पाहावं अशी त्यात भावना होती. मोठी गंमत आहे. एखादा मुलगा आपल्या आईचंच कौतुक करीत असेल तेव्हा आपल्या आईचं कौतुक करीत असताना मुलामध्ये उफाळून आलेली जी काही मातृभक्तीची धारणा असते ती पाहण्यात मातेला मजा. आपलं स्तोत्र ऐकावं या इच्छेनं भगवंत तिथे आकृष्ट होत नाही, तर सूरदासाच्या मुखावर उमललेल्या भगवत प्रीतीच्या छटा न्याहाळण्यात, कारण त्या कधीच त्याला अनुभवता येत. त्यांनी अनुभवाव्या भक्त हृदयावर भक्त मुखावर. प्रेमाचं सुख काय असतं हे भगवंताला अनुभवायचं असेल तर भक्त सन्मुख त्याला बसावं लागतं, पाहावं. आणि म्हणून सूरदासाच्या समोर ते बसायचे. तल्लीन व्हायचे. हळूहळू त्या सुखलहरीतून ज्याच्या त्या सुखलहरी होत्या त्याचा प्रकाश त्यांच्या नेत्रेंद्रियात प्रकाशू लागला आणि ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली की ज्या दृष्टीने त्यांनी या सर्व विश्वाचं मोल काय आहे हे जाणलं. आणि एक दिवस असा उगवला की जेव्हा श्यामवर्ण प्रकाशला. श्रीकृष्ण म्हणजे काय, त्याची जादू म्हणजे काय हे तो समजला. मधुरा भक्तीच्या वातावरणात भगवान कृष्णापेक्षा दुसरा देव असा मानता येणार नाही, कारण त्या महापुरुषांनी विश्वाची ही अतिसूक्ष्म संवेदना लहर जागी केली. रामजीवनात ते नव्हतं का? होतं, पण जागृत झालेली नव्हती. क्वचित तुरळक होती. सूर्य प्रकाशावा आणि प्रकाश घराघरात वास्तविकता फेकल्या जावा तसा फक्त कृष्ण जीवनात मधुरेचा आविष्कार हृदयाहृदयात करण्याची प्रक्रिया घडली आणि त्याच्यामुळे कृष्ण हे त्याचं अधिष्ठान या सर्व भक्त मंडळींनी जाणलं. भगवान कृष्ण हे या प्रेमभक्तीचं एक अधिष्ठान मूळ तत्व आहे. मधुरेचा भाव मोठा मजेशीर आहे. राम आणि कृष्णांमध्ये जर काही भेदच करायचा, वास्तविक अभेद आहे, भेदच करायचा झाला असेल, भक्त करतात, त्यात एक मजा असते. त्यात एक मजा असते. रागावलेला बाप आणि आपल्या पाठीवरून हात फिरवणारा बाप या दोघांमध्ये पोराच्या बुद्धीत भेद असतो, तरी पण दोघांना तो एकच मानत असतो की हा माझा बापच होता. हा अभेदपणीचा भेदविलास पुत्र सुखाकरता तो अनुभवित असतो. थोबाडात मारताना जो दिसला तोच पाठीवरून हात फिरताना कसा छान होता म्हणून बापाला सांगत असतो की तुम्ही जेव्हा आमच्यावर लोभ करता त्यावेळेला किती गोड वाटता आणि थोबाडात मारता तेव्हा नको वाटतं तुम्ही. पण हे दोन्हीही असलेले त्याचे एकंदर प्रत्यय एकाच पित्याच्या संबंधाचे असतात. म्हणून राम आणि कृष्ण हे कृष्णाचे दोन्ही भाग आहेत. आणि मोठा चमत्कार आहे. या दोघांची जन्मकथा पाहावी. मधुरेकडे आपण जाणार आहोत, पण मधुरेपूर्वीच यांचं जे लीला लाघव आहे ते थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. या लाघवातच माधुर्य दडून असतं. हे लाघव कळलं म्हणजे मग माधुर्य उद्भव. राम जन्मले भर उन्हाळ्यात कडकडीत. अलबत्त त्याच्या विरुद्ध कृष्णांचा जन्म सळसळीत पावसाळ्यात. सळसळीत पावसाळ्यात. राम जन्मले राजवाड्यात तर हा पठ्ठा बंदिवास आहे. गंमत मोठी आहे. इतका विरोधाभास मला नाही वाटत कुठल्या दोन परमेश्वरांच्या आविष्कारात राहू शकेल. पोराचं हे ज्ञान आहे. जो बाप पाठीवरून हात फिरवतो तोच रागावतो असा परस्पर विरुद्ध आविर्भाव दाखवू शकतो, पण एकच असतो. तसा राम राजवाड्यात तर कृष्ण बंदिग्रहात. एवढंच नव्हे, ते भर दिवसा माध्यांनी सूर्य तळपत असताना तर हे रात्री माध्यांनी रात्र अंधार गडत असताना. हे शुक्ल पक्षात तर ते कृष्ण पक्षात. असं वाटतं हे काय दोघे एकमेकाला भांडून आले की काय. हे शुक्ल पक्षात आले आहेत राम, तर कृष्ण हे कृष्ण पक्षात. याहीपेक्षा मजा तर अशी केली आहे, हे एकपत्नी राम तर हे बहुपत्नीत्व. बहुपत्नीत्व. राम मर्यादा पुरुषोत्तम तर हे लीला नाटक नटनाग. अर्थातच या दोघांमध्ये साम्य कुठे पाहावा हा मोठा पेच निर्माण. जर रामच कृष्ण आहे म्हणावं तर एवढं विषम, पण पोराला ते कळतं म्हणून भक्त जाणतो.
पोरगा जसा रागावणारा बाप याला बाप कसा म्हणावा असं जेव्हा म्हणतो त्याच वेळेला त्याला आठवतं की झोपायच्या वेळेला थोपटत आपल्याला यानेच निजवलेला आहे. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या पित्याच्या मुद्रेतही तो पाठीवरून हात फिरविणारा डोकावणारा आपला पिता पाहत असतो. तसा रामातून कृष्ण डोकावताना दिसतो आणि कृष्णामध्ये राम क्रीडताना दिसतात. हे ऐक्य आहे. ते ऐक्य कुठे झालेलं आहे? त्यांच्या दोघांच्या ऐक्यामध्ये जर काही वैशिष्ट्य असेल तर ते एकच आहे आणि ते वैशिष्ट्य आहे भक्ता करता राम आणि भक्ता करता कृष्ण. अर्थातच तुम्ही म्हणाल भक्ता करता राम कसे? एक कथा आहे, मोठी गोड कथा आहे. जेव्हा कपी येतात आणि निघून जातात म्हणजे जाण्याची वेळ येते, युद्ध संपलेलं असतं, निरोप देतात, शेवटी हनुमंताची पाळी येते. हनुमंताला त्यांना सोडवत नाही आणि हनुमंतही पण रामाला सोडून जाण्याची इच्छा करीत नसतात. तथापि राम म्हणतात की आपण मानव वंशात आलो, या भूमीवर आलो, तेव्हा काही सांभाळू, तू आता तुझ्या गावी जा. तेव्हा हनुमंत म्हणतात बरं आहे जातो. तेव्हा राम चिंतातूर झाले, कारण हनुमंत हे असं ध्यान होतं की जे रामालाही वेड करीत. आता तुम्ही म्हणा हनुमंतात काय ध्यान होतं? माकडाचं तोंड, लांब शेपटी आणि अशा ध्यानाचं वेळ रामासारख्याला लागायचं. सीतेचं सोडून हनुमंताचं काय? आणि गंमत अशी आहे, वैकुंठ सोडून तो धावत येतो गजेंद्रासाठी. हत्ती आणि रुक्मिणी यांच्यात केवढा फरक आहे. पण यावरून आपण समजू शकतो की भगवत प्रेम म्हणजे काय, तो विलास काय, तो विहार काय, ते एक माधुर्य आहे. संपूर्ण विश्व नव्हे, आपलं अस्तित्व शून्य केलंय कृष्ण जीवनात, त्याचे प्रत्यय आपण पुढे पाहू. पण यात कथेत सुद्धा अशी एक जादू आहे, असा एक मजा आहे की हनुमंत ज्या वेळेला निरोप घेतात तेव्हा गळगळतात, रामचरणावर अश्रू सिंचन करून अभिषेक करतात, तेव्हा राम हात धरून उठवतात, आलिंगितात. आणि हनुमंताला अशी काही एक इच्छा झाली, अशी इच्छा झाली की आता रामसेवा आपण काहीतरी केली पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात की हे श्रीरामा, पुन्हा सेवेकरता काहीतरी सांग, पुन्हा सेवेकरता काहीतरी सांग. रामाने काय सांगावं? राम म्हणतायत की तू माझ्यावर जे उपकार केलेले आहेत ते फेडण्याचा प्रसंग माझ्यावर येऊ नये एवढंच फक्त मला भगवत भक्त, भगवंत आणि भक्तांच्या प्रेमाचा इतिहास आहे. मला सांगायचं आहे की याच्यामध्ये अति सखोल वृद्ध संवेदना. सामान्यपणे आपण पाहू कर्जाऊ पैसे दिले, त्यांनी जर म्हटलं की बा आपले उपकार कधी मी देऊ नये पैसे, एवढीच कृपा करा, आपण म्हणून पक्का दिसतो गड्या. पण राम म्हणतात हनुमंताला की तू माझ्यावर फार उपकार केले, अतोनात उपकार केले, अत्यंत वास्तविकता मी उतराई आहे. पण हनुमंता असा कधीही प्रसंग आणू नकोस की ते मी उपकार तुझे फेडू शकेल. हनुमंत म्हणतात नाही आणणार. कारण काय? की तू वानर आहेस, कदाचित आतताई होशील, कदाचित कुठे काही करशील. त्यात रामाची हृदय संवेदना अशी आहे, कारण तुझ्या रक्षणासाठी उपकार जर तुझे फेडायचे असेल तर तुला अगोदर संकटात जावं लागेल. मला कृतज्ञ म्हटलं तरी चालेल, पण हनुमंत माझ्या संकटात जायला नको, ही त्यात धारणा. जग मला म्हणेल की हनुमंताचे उपकार रामाने फेडले नाही म्हणून मला लोक नावं ठेवतील, हरकत नाही आहे. परंतु आपला भक्त संकटात न जावा यासाठी ते हनुमंताला मागणं मागतं. तेव्हा हनुमंताने सांगितलं की राम सोडून हनुमंत जगात काहीही करणार नाही, हरिचिंतनात तो निमग्न होईल. आणि ते निमग्न होतात. अशीच कथा गोकुळात कृष्ण जीवनातही या भक्ती संगमात घडलेली आहे. अशाच कथा आहे. आज हा आपण कथांचा भाव पाहतो, पण याच्यामधून आपल्याला हे पाहायचं आहे की भगवंताचं भक्ताप्रित्यर्थ असलेलं स्थान आणि भक्ताचं भगवंतासाठी असलेलं हृदय, या दोन गोष्टी जर नीट समजल्या तर भक्तीची वाट म्हणजे काय याचा आपल्याला उलगडा होऊ शकतो. पुष्कळदा भक्ती आपण काहीतरी कर्म करण्यात, गंध लावा, पूजापाठ करा, काहीतरी करा म्हणजे झाली असं समजतो. टाळ्या वाजवा, भजन करा, पूजन करा, हे चूक आहे असं नाही. पण हे सर्व भक्तीने करायचं असतं. त्याच्या आधी भक्ती पाहिजे, म्हणजे त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे भक्ती आणि काही वेगळीच राहते. भजन म्हणजे भक्ती नव्हे,
पण भक्तीने मात्र भजन करावं. याचा अर्थ असा आहे की भजनात भक्ती यावी. असं जर असेल तर भक्ती म्हणजे काय अगोदर आपल्याला ती संवेदना समजली पाहिजे. ती मधुरता, तो मधुर भाव आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवला पाहिजे. माधुर्याचा कंप माणसामध्ये विशालतेने जर जागा व्हायचा असेल तर सर्वप्रथम ईश्वर आहे की नाही, देव आहे की नाही, देव कल्याण करेल की नाही हे विसरायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कसं विसरणार, हे कसं विसरू शकू आम्ही. हा भाग स्वतंत्र आहे, हा विचाराचा भाग आहे. पण भक्तीसाठी ही गोष्ट अत्यावश्यक आहे हे निश्चित आहे. सगळं जग विसरायला पाहिजे का असंही कदाचित म्हणाल. तिथे मला असं सांगायचंय की सगळं जग विसरण्यासाठीही वास्तविकता बुद्धी असू नये अशी पाहिजे. हे विसरायचं आहे असं नव्हे. परमेश्वराच्या अपेक्षेमध्ये जे जे भक्त या मधुरारती सुखामध्ये निमग्न झाले, या मधुरा भावामध्ये एकंदर मग्न झाले, त्या भक्तांच्या जीवनगाथे पलीकडे त्या मधुरेचं शाब्दिक वर्णन करणं कठीण आहे. म्हणूनच मी सांगितलं की शब्दांनी रस जास्तीत जास्त प्रगट करता येईल, पण मधु प्रगट करता येत नाही. मधु नाही प्रगट करता येत. मधु हा अनुभवायचा. पुष्कळदा काही भगवत भक्तांचा असा एक समज आहे. ओरिसामध्ये प्रथम मधुरेला सुरुवात झाली. लक्षात घ्या तुम्ही, वृंदावनात मधुरा क्रीडली, पण मानव समाजात ओरिसा प्रांतात मधुरेचा आविष्कार प्रथम झाला. ओरिसा प्रांत तो कसा काय, मानवांच्या अंतःकरणातून लहरणारा तो निसर्ग होता. सहजिया नावाचा असा एक भक्त समुदाय तिकडच्या देशामध्ये वागत. त्या सहजिया समुदायामध्ये, संप्रदायामध्ये अशी एक कल्पना स्फूर्त झाली की आत असलेलं आपल्यामध्ये जे काही आपल्या प्रतितीला येतं ते काय आहे हे शोधावं. सकल विश्वामध्ये त्यांना असं आढळून आलं की मनुष्याच्या आतमध्ये एक विलक्षण अशी अंतःकरणात सूक्ष्म संवेदना आहे. मानसशास्त्रदृष्ट्या त्याचं नाव काम असं आहे. काम. त्यांनी असं पाहिलं की हा आला कुठून, माणसामध्ये याची गरज आहे का, याची उत्पत्ती झाली का, याचं स्थान काय. आपण कामाला केवढं त्याज्य समजतो. काम म्हटलं की आपल्याला वास्तविकता एकंदर घनात्मक असा एक भाव निर्माण होतो. पण गंमत अशी आहे की काम माझेनी प्रेमे सकाम. आपण परवापासून पाहतोय ते ज्ञानेश्वरी, माझे सप्रेमे सकाम. हरीच्या प्रेमात माणूस सकाम असावा, कामी व्हावा. आणि याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर निष्काम झाला म्हणजे तुम्हाला कामच नसला एकतर शक्य नाही. कारण ती रूपांतरित केल्या जाणारी घटना आहे, नाहीशी केल्या जात नाही. ती एक दिव्य शक्ती आहे, ती एक दिव्य स्फुरण आहे. म्हणून काम रूपांतरित करण्यासाठी तो प्रेमाशी संलग्न करा. ईश्वराचे स्वरूप आहे प्रेम. परमेश्वराच्या संबंधातच जेव्हा आम्ही आमच्या संपूर्ण काम प्रवृत्तींचं जागरण करू तेव्हा त्या कामामध्ये जो एक मधु ओसंडलो त्याचं नाव आहे प्रेम, आणि त्याचंच नाव आहे भक्ती, आणि तीच मधु. सहजिया संप्रदायामध्ये या स्वरूपाच्या विचाराची प्रथम सुरुवात झाली, आणि मग त्यांनी आपल्या भक्तीची रचना सुरू केली. कामाचा नाश करण्यासाठी त्यांनी राग शब्द वापरलेला आहे, काम नाही. रागानुबद्धते लोको. रागानी लोक बद्ध आहे, अज्ञानाने नव्हे. राग म्हणजे प्रेम. पण बंधन अवस्थेमध्ये जो राग आहे त्याचं नाव काम, आणि या रागानेच तो मुक्त होतो. रागाने म्हणजे प्रेमानेच तो मोकळा होतो. इथे राग याचा अर्थ प्रेम. कारण काय, तो राग जेव्हा ईश्वर सन्मुख होईल त्यावेळेला त्याचं नाव प्रेम आहे, आणि विषय सन्मुख होईल त्यावेळेला त्याचं नाव काम. अशी त्यात गंमत आहे. म्हणून श्रीकृष्णाने कुठल्याही माणसाला फार मोठी भक्ती सांगितलेली आहे. श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये जर आपण खेळलो बागडलो तर आपल्याला असं पाहायला मिळेल की जे गोपाळ अहो कुठलं तत्वज्ञान कळणार का, गाई राखणे हीच भक्ती. आज आपल्याला खरं वाटणार नाही, आपण म्हणू गाई राखण्यात काय भक्ती आहे, आपण म्हणतोच की भजन बिजन काही असलं म्हणजे भक्ती. गाई राखणे ही कुठली भक्ती काढली.
एवढंच नाही, चोऱ्या करणे भक्ती. तो म्हणाल त्यात काय, अजब सुखाची दुनिया निर्माण केली होती कृष्ण. अजब सुख. तो जादूगार, तो चित्रकार होता आणि चित्तामध्ये आपल्या प्रेमाची चित्र रंगवणारा तो चित्तचोरही पण. चित्रकाराबरोबर चित्तचोर होणं कठीण आहे. कारण गंमत अशी आहे, चित्रकार चित्र काढतो ते विकण्यासाठी आणि हा चित्रकार चित्ताचं रंगवत होता हरण करण्यासाठी. त्याचं चित्त आपल्या ताब्यात यावं, आपल्याला हवंय तसं, त्याला हवंय तसं नाही. चित्रकार ग्राहकाच्या सुखासाठी चित्र रंगवतो आणि भगवान कृष्णाने चित्र रंगवली स्वसुखासाठी, भक्तीचं सुख अनुभवायसाठी. आणि म्हणून तो चित्तचोर आहे. या कृष्णांची दुनिया आपण जर पाहिली तर आपल्याला असं पाहायला मिळतं, फार विलक्षण, फार वेगळ्या स्वरूपाचा आविष्कार त्यांनी केला. सहज या संप्रदायातल्या या राग शब्दाचाच पुढे महाप्रभू चैतन्यात आविष्कार झालेला. महाप्रभू चैतन्य जगन्नाथपुरीच्या त्या समुद्राच्या वाळवंठामध्ये क्रीडा करणारा, विहरणारा तो लीलावतार होता. आणि अहो, सागराचा श्यामवर्ण पाहून ज्याचं हृदय स्फुरत असे प्रेमाने, त्या महापुरुषाच्या हृदयात काय असेल आपण कल्पना करू. कुठे आपण कुठे ते. नीलवर्ण पाहिल्याबरोबर श्रीकृष्ण यावे असं त्याला वाटायचं. ही मधुरता वेगळी आहे, आगळी आहे. पुष्कळदा असा एक भ्रम मात्र समाजामध्ये आहे की मधुरता म्हटलं की स्त्री झालं पाहिजे. काही काही ठिकाणी, काही वाङ्मयामध्ये मधुरा भक्तीच्या नावावर अशा पद्धतीचा एक वेळाचार निर्माण झाला. पण स्त्रीत्वाचा आणि मधुरेचा काही संबंध नाही. मधुरा स्वयमेव स्त्री आहे. मधुरा स्वयमेव स्त्री आहे. पुरुषाचाही संबंध, स्त्रीचाही संबंध. मग कशाचा संबंध आहे? कशाचा संबंध आहे? कृष्ण म्हणेल तसं होण्याचा. राधेचा भाव याचा अर्थ असा आहे, राधा भाव म्हणजे जर काही असेल तर राधा भाव म्हणजे आपण कृष्णाचे आहो एवढं समजून भागत नाही. आपण देवाचे आहो हे भक्तांचं काम झालं. मधुरारती भाव काही और, राधा भाव काही और. देव म्हणेल तसा मी, असं त्याचं स्वरूप असलं पाहिजे. कृष्ण म्हणे राधे तू जननी, जननी. राधे तू भगिनी, भगिनी. याचा अर्थ असा आहे, एकनाथांनी साध्या शब्दात सांगून टाकलाय. हे विले अनंते तैसेची रहावे. मला काय हवं यापेक्षा त्याला काय हवं याची चिंता अहोरात्र ज्याच्या वृत्तीत जागृत आहे त्याचंच नाव आहे खरं खरं प्रेम. कारण चिंता दुसऱ्याची तोच वाहतो की जेव्हा त्याच्यावर दुसऱ्यावर त्याचं प्रेम, त्याचीच चिंता करतो. ईश्वराची चिंता करणे म्हणजे मधुर. माझ्या देवाचं कसं होईल, माझ्या परमेश्वराचं कसं होईल, अशी चिंता ज्या भक्त चित्तात जागृत झाली असेल तिथे मधुरता जागी होऊ लागते. पण माझं कसं होईल रे देवा, भक्ती येईल, मधुरता नाही. मधुर सुख तिथे निर्माण होतं. मधुर सुख तिथे निर्माण होतं. यात वात्सल्य आहे, यात मित्रत्व आहे, यात सख्य आहे, यात दास्य आहे, यात आत्मनिवेदन आहे. भक्तीचे नवही प्रकार, नवखंड भक्ती संपूर्णतया एका मधुरेत विवश होऊन बागडत असते आणि खेळत असते. मधुरेत विवश होते. कधी आत्मनिवेदनात रंगते, कधी दास्यात स्थिर होते, कधी वास्तविक श्रवणाने, श्रवण सुखाने. एक गंमत आहे गोकुळात घडलेले. मुरलीच्या नादाने वेडी झालेली ती माणसं होती. कृष्णाने वेडी केली होती हे जरी खरं असलं तरी कृष्णासाठी वेडी नव्हतं, मुरलीच्या नादाने वेडी होती. तो म्हणाल म्हणजे काय वेडाचारच नाही काय, बासरीनी का माणसं वेडी होतात? मूर्ख नव्हती ती, शहाणी. कृष्णापूर्वी बासरी वाजवणारे पुष्कळ लोक होते. म्हणजे बासरीच्या नादाचं वेड नव्हतं ते वेड काय वेगळं. कृष्ण वाजवत होता त्यांच्या अंतःकरणात चालणाऱ्या वेळूचा नाद. तो नाद कोणचा आहे? तो नाद कोणचा आहे? तोच मधुर, तोच मधुर. आईच्या चित्तामध्ये जे आईपणाचं एक स्फुरण असतं, तो ध्वनी आहे, तो नाद आहे. तो कोणी वाजवला? पुत्राने वाजवला. तो ध्वनी आहे, तो नाद आहे. तो कोणी वाजवला? पुत्राने वाजवला. पुत्राने वाजवला. आणि त्यामुळे ती नित्य सुखात असते, रंगात असते, रंगत असते. काम करताना लढत असते, बळत असते, पण लक्ष पुत्राकडे असते. गोपींचं तसं झालं.
बासरी वाजली पण कृष्ण कुठे हे शोधण्यासाठी ती नाद आला की धावत जायची. कृष्ण विरहामध्ये निमग्न, कृष्ण प्रेमामध्ये लीन व्हायच्या, नव्हे विसरायच्या. काही वेळेला आपल्याला असं वाटतं हा वेडाचार आहे, पण ही इतकी उच्चतम दशा आहे, उच्चतम अवस्था आहे की या स्थितीच्या पलीकडे आणि काही सुख नावाचा शब्द असू शकतो असं संभवणार. तो म्हणाला, अहो सगळे लोक जर असे झाले तर जगाचं काय व्हायचं? गड्या, मरणाऱ्या माणसांनी तरी अशी चिंता वाहू नये. जगाचं काय व्हायचं हे जर खऱ्या अर्थाने माणसाला वाटलं असतं तर माणसाने अमर होण्याचा प्रयत्न आधी केला असता. मृतसृष्टीत जगणाऱ्या मरणाच्या वाटेवरच्या एका जीवाने जगाचं कसं होणार हा विचार करणं, आता आम्ही आटोपलो, आता तुमचं कसं व्हायचं तसं होईल असं म्हणून सोडावं लागेल. या चिंतेला काही अर्थ नाही, तो आपला मोह असतो. खरी चिंता नव्हे, खरं विश्वप्रेम नव्हे. ईश्वर प्रेम हेच विश्वप्रेम. काही आपण असं ऐकतो, विश्वावर प्रेम केलं की ईश्वरावरच प्रेम निर्माण होतं. पण मला असं म्हणायचं आहे की प्रेम त्यालाच करता येतं की जो ईश्वरावर प्रेम करू शकतो, नाही तर सगळा काम असतो, सगळा काम. तू म्हणाल मग काम त्याज्य आहे का? मगाशी मी सांगितलं तुम्हाला, त्याज्य म्हणा की काय म्हणा, पण ते बंधन आहे. कारण असं आहे की ईश्वर सन्मुख नाही म्हणून. ईश्वर सन्मुख तो झाला की त्याचंच नाव प्रेम असं आहे, त्याचंच नाव प्रेम. प्रेमाची व्याख्या करताना अजून तर काही वास्तविक व्यासांसारख्या महर्षींनाही ते शक्य झालं नव्हतं. पण ही व्याख्या समजूनच घ्यायची असेल तर केवळ या प्रेमतन्मयतेत निमग्न झालेल्या भक्तांच्या चरित्र गाण्यापलीकडे माणसाला काही समज घेता येणार नाही. आणि यासाठी आपण अशाच या मधुर रंगात रंगलेल्या या राधेच्या स्वरूपाचा विचार, फार सुंदर गोष्ट आहे, फार कथा चांगली आहे. ती कथा एवढ्याच करता सांगतो की तिथे दोन पुरुषांचं दर्शन आहे, दोन पुरुषांचं, राधा आणि दुसरे भक्तीचे प्रणेते नारद आणि तिसरे ज्ञानाचे वैशिष्ट्य असलेले दुर्वास. या त्रयींचं मिलन आहे आणि त्यात प्रभाव आणि विजय झालाय राधेचा. त्यावरून आपण समजू शकतो की हा रंग काही और आहे. आणि म्हणूनच गंमत अशी आहे की भगवान श्रीकृष्णाला हा रंग शब्द अतिशय मोलाचा, अतिशय. मीरा वेडी नव्हती किंवा ज्ञानेश्वर वेडे नव्हते किंवा जे जे काही थोर महाप्रभू चैतन्य महापंडित होते, महापंडित वेडे नव्हते. पण त्यांना माहिती होत अंतिम सुख म्हणून नाही, सर्व सुख म्हणून. पुष्कळदा आपला एक समज असतो शेवटचं सुख प्रेम असं आहे, नव्हे, सर्व सुखच ते आहे. सर्वच सुख म्हणजे प्रेम, जीवन. घटना अशी घडली की द्वारकेमध्ये भगवान कृष्णांच्या सान्निध्यात, कारण कृष्णा वाचून राधा संभवनीय, ती निजाशक्ती आहे, ती स्वयंशक्ती आहे. त्यामुळे कृष्ण राधेमुळे कृष्ण आहे, रुक्मिणीमुळे नाही. आपण लक्षात घ्या, फार सखोल संवेदना आहेत त्या. भक्तांचा श्रीहरी केवळ भक्तांमुळे असतो, पत्नीमुळे नाही. आणि याचमुळं आपल्याला असं म्हणता येईल की राधे श्याम म्हणतात, रुक्मिणी श्याम नाही म्हणत. भजनात त्यांनी रंग रंगवला आहे राधेचा आणि त्या रंगाने रंगल्यामुळे श्यामाचा रंग भक्त चाखू शकतो, नाही तर तो मिळाला नसता. राज्य कसं मिळेल म्हणून चिंता पडली असते. श्याम रुक्मिणी हे भजन गोडच वाटत नाही का? राधे श्याम. आणि यात एक गंमत, कृष्णाचं व्यक्तित्व, अस्तित्व, दिव्यत्व, महानत्व, सर्वत्व म्हणजे राधा होतं. कारण ते निज स्वरूप होतं कृष्णाचं आणि कृष्ण राधेचं निज स्वरूप होतं. एकात एक मिसळले होते परंतु बागळत होते दोन अवस्थेमध्ये. नित्य तन्मय असलेली तिची वृत्ती एक दिवस कृष्ण विहरत होते दरबारात, राधा विलसत होती कृष्ण प्रेमात. तिचा एक सुंदर असा एक बगीचा आणि तिथे तिचं वसतिस्थान नांदत होते. त्यावेळेला काही कालांतराने दुर्वासांच्या कानावर असं गेलं की कृष्ण हा म्हणजे दुर्वास ज्ञानी पुरुष, साधे नव्हे. आपल्याला शंका आल्यात हा भाग वेगळा आहे, पण दुर्वासाला सुद्धा असं वाटलं
त्या कृष्ण केवढा थोर पुरुष आणि आता काहीतरी आपला चमत्कारिक वागतो, खरं नव्हे, जाऊन समजावं. आणि याचं कारण असं आहे, त्याला एवढी आस्था काय, तो कृष्णाचा गुरु होता, दुर्वास. तुम्ही म्हणाल अहो सांदीपनी गुरु, खरं म्हणजे असं आहे, कृष्णांचा जन्म जेव्हा झाला आणि पाळण्यात त्यांना घातलं तेव्हा डमरू वाजवीत जो शिरला, पहिला काळ मंत्र याने दिलाय त्याला. कृष्णाला पहिला मंत्र दिलाय या भणंग फकीराने, दुर्वासाने. तो शिवावतार आहे, रुद्रावतार. त्यांनी सांगितलं तू आणि मी एकच. तेव्हा कृष्ण हसलेत, खून पटली आणि निघून गेला. पहिला गुरु तो. आणि त्याच्यामुळे त्याला वाटलं की आतापर्यंत बरा वागला, राज्य आलं नव्हे, संपूर्ण कार्यक्षम होता, पण आता हा काय, हा भक्तीचा रंग त्याच्या गुरुलाही माहिती नव्हता, दुर्वासालाही तो ज्ञात नव्हता. भक्तीचा रंग तो त्याचा जाणे, कारण रंग जाणे सो रंगारी, दुर्वास नव्हे. त्याच्यामुळे हा श्रीकृष्ण रंगारी होता. दुर्वासाला वाटलं की समजवावं म्हणून ते शिरले. राजाच होता. द्वारकेच्या महाद्वारात म्हणजे प्रवेशद्वारात जेव्हा ते आले दुर्वास, तेव्हा हा फकीर तपस्वी खणखणीत असलेला कृष्णांना आधीच कळलं की स्वारी यायला लागली आहे. आणि त्याचा तो वेशभीष पाहून आपले शिपाई त्याला अडवतील आणि अडवल्यानंतर उगाच बाचाबाची व्हायची आणि कोपिष्ट आधीचेच काहीतरी बोलायचे, शाप द्यायचे आणि फुकट ताप व्हायचा. त्याच्यामुळे त्यांनी सूचना पाठवल्या सर्वत्र सर्व शिपायांना की अशा प्रकारचा जो कोणी आत शिरेल त्याला कोणीच आडकाठी करू नका, कुठे शिरू द्या जाऊ द्या. सूचना पाठवल्या, त्याप्रमाणे दुर्वास आले. कोणी काही बोलले नाही, नमस्कार नाही, चमत्कार नाही, सगळेच घाबरले. कारण कृष्णाकडून सूचना ज्या अर्थी आली त्या अर्थी हा माणूस विचित्र असला पाहिजे असं सगळ्यांचं निश्चित मत झालं. दुर्वास दारावर आले. एका शिपायाला विचारलं, काय रे कृष्ण आहे का? आहे आहे, जा आपण जा. ते म्हणतात आहे, तुम्ही काही अडवण बिडवण काही अडवत नाहीत का काय तुम्ही? ते म्हणतात अडवतो पण तुम्हाला नाही, तुम्ही काय. त्याचं कारण काय? त्या दुर्वास म्हणाला कृष्ण बिलकुलच निभळ दिसतो, राज्यबिज्य काही सांभाळत नाही साहेब. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की अत्यंत उत्तम असं एकंदर नगर वसलेलं आहे. लोक मोठ्या आनंदात लहरत आहेत, बहरत आहेत आणि कृष्णाचे गुणगान गात आहेत. कृष्ण नामस्मरणात तल्लीन झालेली सगळी प्रजा आपापल्या कामातही पण रत आहे. तेव्हा तो म्हणतो की दिसताय तर सगळं चांगलं, पण असं कसं काही न करताच कामं कशी काय होतात या माणसाची, असा मोठा पेच निर्माण झाला. कारण त्यांनी असं पाहिलं की सगळे कृष्ण कृष्ण म्हणताय, श्रीहरी श्रीहरी म्हणतायत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची वास्तव पुसत नाही. उद्या जर कोणी शत्रू आत शिरला तरी विचारायचे नाही. काही बरं वाटलं नाही. गुरु होते ते, शिष्य प्रेम होतं त्यांना. वाटेनी जाता जाता त्याला असं वाटलं की बा नगर तर चांगलं आहे, लोकही सज्जन आहे आणि ज्याच्या राज्यात सज्जन जनता असेल तो राजा असज्जन आहे असं आपण कसं म्हणावं. म्हणून सर्वप्रथम राधेचाच आपण विचार आधी करू, ती कुठं असते हे शोधू आणि खरोखर आपण जे ऐकलं किंवा आपल्याला जे काही एकंदर ऐकायला आलं ते खरं की खोटं हे तिचं स्वभाव दर्शन करून आपण ठरवू. म्हणून विचारलं एका शिपायाला, काय रे बुवा ते राधा म्हणून जी काही स्त्री आहे ती या द्वारकेत कुठे राहते? त्यांनी सांगितलं, महाराज इथे गेली स्वारी, ती बागेमध्ये कृष्ण भजनात निमग्न होती, नृत्य करीत होते. दुर्वास गेले, पाहतायत तिचं लक्षच नाही. दुर्वास आला, बसलाय, काही का असे ना, कृष्णमयच होते ती. दुर्वासाला वाटलं आता पाहिल मग पाहिल, पण तिचं संत सपेना. सकाळी गेलेली स्वारी, 12 वाजले. त्याला वाटलं स्नान राहिलं, संध्या राहिली, जेवण खाण सगळं राहिलं, इथं काही संपे ना हा नृत्य प्रकार. तल्लीन झालेले, काही खाणं पिणं आहे की नाही हिला, म्हणून पेच पडला. तेवढ्यात नारद आले. ते म्हणजे काय इकडे कसं काय, आणि तुम्ही तपस्वी, ही स्त्री नृत्य करते आणि इथे बसण्याची इच्छा, काय प्रकार आहे? नारद असते. तर दुर्वास म्हणतात की बुवा आहे खरं, पण माझी ही म्हणजे असंच कृष्णाचा एवढं समजत नाही. पुढे गंमत आहे दोघं. शेवटी दुर्वासाला वाटलं की कुठला फजिता करून आपण या राष्ट्रात आलो कुणाला माहित, पंचायत. आणि शेवटी बिचारा दुर्वास काही सामान्य नव्हते. नारदांच्या कानी लागले आणि विचारलं, नारदा खरं सांग, ही जी काही इतकी तन्मय झाली
एवढं तन्मय होण्यासारखं ती करताय तरी काय की जे मला आयुष्यात जुळलं नाही. ते म्हणाले बुवा ते मलाही पण कळलेलं नाही. मी भक्तीचा प्रणेता, पण समजणं कठीण आहे. तिच्यामध्ये जी काही कृष्ण प्रेमाची लहर बहरते आहे ती अजूनही ते सुख, तो आनंद मला जो अनुभवायला येतो त्याच्यापेक्षा निसंशय काहीतरी वेगळा आहे, वेगळा आहे, विलक्षण आहे. आणि मग नारद तिचं ते भजन सुरू झालं. त्या कृष्ण स्मरणात पाहता पाहता दुर्वासांनाही वाटलं आपणही जरा तिच्या बरोबर नृत्य करावं. नारद आणि दुर्वास दोघेही नृत्य करतायत. आता कृष्ण हे लीला लागली बरोबर. तेवढ्यात स्वारी तिथे पोहोचली. कृष्ण गेल्याबरोबर नृत्य थांबलं. तटस्थता आली. पांगुळले यमुना जळ, हे जसं की कृष्ण दर्शनात काठस्थच निर्माण होणार. इंद्रियांचे व्यापार संपतात, पक्ष्यांची किलबिल आटोपते, चंद्र सूर्य तटस्थ होतात, सगळं विश्व स्थिर होतं. तसं ते सर्व राधेचा परिसर स्थिर झाला. तेव्हा दुर्वास स्थिर झाल्याने बाधा आले. म्हणाले का रे तू, आम्ही तुझ्याकडे येणार होतो, तू इथे कसा काय आला? तुला आम्ही आलोय कसं कळलं? म्हणाले बा एवढी मोठी माणसं गावात आल्यावर मला कळणार नाही राजा असताना, हे काय खरं आहे? मी आलो इथे आपल्या दर्शनासाठी होता. दुर्वासाला वाटलं बरं आहे, झालं बुवा आता आम्ही जातो, तुझं आपलं तू जा. मला सांगायचं हे आहे की या विशेष भक्तीचा स्वभाव काय असतो हे समजून घेण्यासाठी भक्तांच्या संगात आणि सान्निध्यातच प्रवेशावा लागतो. ते समजणं कठीण आहे बुद्धीला. तर्काने जाणणं तर अत्यंत अवघड आहे. पण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की भक्त संघ आवश्यक आहे. भक्त संघ आवश्यक आहे. कुठे मनोहर अशा पद्धतीची ती मधुर लीला संपूर्ण गोकुळभर ज्या श्रीहरीने रचली त्याचं वर्णन जर आपण पाहिलं, भागवत त्याला साक्ष आहे. व्यास महर्षी सारखा विद्वत वेत्ता, तत्ववेत्ता पुरुष असमाधानी होतो, अस्वस्थ राहतो. तेव्हा असंतुष्ट स्थितीमध्ये विचारतो विचारांना माझंही समाधान कसं होईल? तेव्हा तो म्हणतो की तुझं सगळं काही आहे, परंतु तू हरिगुण गा, त्याशिवाय समाधान होणार नाही. आणि हे भागवत रचल्यानंतर मात्र व्यास स्वतः अनुभवतात की आज मला सुख शांती लाभलेली आहे. तत्वज्ञानाचा प्रगाढ पंडित की ज्याच्या ग्रंथांचं अध्ययन करूनच तर्काचा प्रतिष्ठेचा विचार निर्माण झाला, ज्यांनी लिहिलेल्या वेदांत सिद्धांताचा विचार करूनच वेदांती आपल्या काही विद्वत्तेचा दिमाग माजवू शकतात, ज्यांच्या वास्तविकतः पुराणांचा वेगवेगळा असा विवेक विचार एकंदर लक्षात घेऊनच भारतीय संस्कृती धर्म अमुक ढमुक ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजू शकतात, तो महापुरुष हे सर्व लिहून झाल्यानंतर असमाधानी होत. आणि तेव्हा समाधान पावला की जेव्हा या भक्त लीला त्यांनी रंगवल्या आणि लिहिल्या आणि रेखाटल्या. तुम्ही म्हणाल की बा आमचं लक्ष लागत नाही. पुष्कळदा असं होतं, उच्च अवस्था असते म्हणून लक्ष लागत, पण लागेल लक्ष. व्यासांनी ते गाता गाता स्वतः वास्तविकता कृष्ण चरणात ते लीन. हे गुणगान गाणे हे मधुरेची सुरुवात, ईश गुणगान. म्हणून भक्ताची खूणगाठ ही आहे, भक्ताची ओळख ही आहे. तो ज्ञानी आहे की नाही, तत्वज्ञ आहे की नाही, याही पेक्षा त्याला हरिकीर्तन आवडतं की नाही, ईश्वराची कथा गोड लागते की नाही, ती ऐकताना तो घळघळतो की नाही, त्याच्यात स्फुरण जागा होतं की नाही, ही त्याची परीक्षा आहे, कसोटी आहे. आणि उद्धवासारख्या पुरुषांचा तर आपल्याला तो इतिहास माहिती आहे. अशा कितीतरी कथा भागवतात रंगलेल्या आहेत. गोकुळात जातो काय, ज्ञानाची मीमांसा सांगतो काय, आणि त्या गोपींकडून प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय हे समजू शकतो तो उद्धव ज्ञाता, ज्ञानी पुरुष. अहम ब्रह्मास्मीचा वास्तविक सगळं विश्व कृष्णरूप आहे म्हणून शिकवायला जातो. तेव्हा त्या गोपी त्याला शिकवतात आणि सांगतात. भागवतात या मधुरा भक्तीचं अति मनोहर दर्शन आहे. व्यासांच्या शब्दाला आणि लेखणीलाही जिथे अपूर्णता मानावी लागते, तिचं दर्शन करताना तिथे माझ्यासारख्या पामराने परिपूर्ण दर्शन करणं अवघड आहे. जेवढं शक्य होतं एका तासात तेवढं तिचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न मी केला. परमेश्वराच्या दयेनं जर या मधुरा भावाचा आणि भक्तीचा विचार पुन्हा केव्हा आपण करू, त्यावेळेला आणि काही सूक्ष्मतेत त्यांच्याच कृपेने जाता आलं तर आपण एकंदर जाण्याचा प्रयत्न करू.
आणि हा कार्यक्रम आज जो माझ्याकडे एक 7 दिवसाच्या या 6 दिवसाच्या तत्वनि विशिष्ट कर्तव्यनिष्ठ अशा प्रवचनानंतर भक्ती सुखाचा आस्वाद आणि आल्हाद चाखणाऱ्या प्रेरणेतून मिळाला. त्यामुळे मी माझं अवभाग्य समजलो. मी प्रथम असं समजलो की यांना हा मधुरा भक्तीचा हा आलाच कसा विचार. कारण गंमत अशी आहे, सहसा तो विषय प्रवचनाचा नाही. मधुरा भक्ती हा प्रवचनाचा भावच नाही, तो आहे कीर्तनाचा रंग. त्यामुळे मधुरा कसं असावं हा विषयच वेगळा. एकदा जेव्हा चित्त त्याच्यामध्ये रममाण होतं, लीन होऊ लागतं आणि जे आतून उफाळतं, जे आतून रसरसतं, जे अलंकारतं ते काही वेगळं असतं. सोन्याचं मणी आतून बाहेरून सुवर्णाने वेष्टीत असतो, तसा हा मधुरा भाव आतून बाहेरून श्रीहरीच्या रंगाने रंगवला जातो. आणि तो रंग जेव्हा भक्त आकारामध्ये पसरतो त्यावेळेला तो भक्त मधुरा रती या अवस्थेपर्यंत पोहोचतो. त्याला पुष्कळ संसारातल्या एकंदर घटनेमध्ये सामान्यपणे रतिसंगाच्या सुखाचा विचार सुद्धा जो एक विशिष्ट पातळीचा आहे असं आपण मानतो, त्याच्या लाखो पटीने नव्हे अतुलनीय अवस्थेमध्ये या मधुरा रतीचं सुख संभवत. संपूर्ण विश्व हे त्या मधुरेत जर आपल्याला बुडवता आलं तर तो दिवस विश्वाच्या भाग्याचा ठरणार. पण अवघड आहे. कृष्णांच्या इच्छेशिवाय हे असंभव. आणि कृष्ण जीवनामध्ये ही मधुरा भक्ती रंगली होती का असं जर कदाचित, कारण तो द्वारकेचा राणाही पण होता, त्याचबरोबर पांडवांचा तो सहकारी होता. महाभारताच्या क्षेत्रात सारथी म्हणून रणांगणात उभा ठाकला. या श्रीकृष्णाला मधुर भावाचं वेड होतं का असा कदाचित साशंक भाव आपल्यात निर्माण होतो. पण गंमत अशी आहे की ही भक्तीची माधुरी, परमेश्वराची सुखलहर ही जगातलं कुठलंही कर्म असं नाही की जे कर्म होऊ नये अशा अवस्थेत येईल. ते कर्म पावन होतं, पुनीत होतं. म्हणून कृष्णाचं चौर्य ही पुनीत झालंय. केवढी महानता आहे मधुरतेची ही माधुर्य, मधुरतेची महानता. अहो, असा कोणी चोर तुम्ही पाहिला का की ज्याला कोणी आपल्या घरी चोरी करायला बोलवत असतो कि भाई तुम हमारे घर आज चोरी करने आओ, महाराज चोर महाराज हमारे घर आओ चोरी करो, असं कधी आपण म्हणणार नाही. पण गोकुळात मात्र हे अलौकिक घडलं की त्या कृष्णाकडे जात असत लोक, आज आमच्या घरी या चोरी करायला. आता अशा प्रकारचा चोर, चोरीसारखा उद्योगही ज्यांनी पवित्र केला, चोरीसारखा उद्योग. तुम्ही म्हणाल मग चोरी पवित्र आहे का? नव्हे, चोरी पवित्र नाही. ज्यांनी केली तो इतका पवित्र की त्याच्या स्वाधीन होणारी प्रत्येक गोष्ट पावन आणि पवित्र होऊ लागली. त्याचं नाव आहे मधुरा अधिकार. प्रेम ही वस्तू अशी आहे, विश्वातलं कुठलंही कर्म, त्या कर्मात असलेला अनहितकार, अहितकार, त्याज्य असं जे जे असेल ते सर्वच्या सर्व नाहीस होऊन फक्त एक पावनता, मांगल्य, पावित्र्य निर्माण करणं एवढं महान कार्य या मधुरा भक्तीकडून सहज दिला जातं. आणि या सुखामध्ये निमग्न होण्याचं मोहभाग्य जर ईश्वराने आपल्याला लाभलं तर खरोखरच आपण धन्य आहोत, कृतकृत्य झालो असं आपण समजू. मोठा मंगलमय असा वास्तविक तो लीला विहार भगवंताचा आपण सगळे जाणतो. परमेश्वराचं हे गुणकीर्तन आयुष्यामध्ये जेवढ्या क्षणातून गाता येईल तेवढ्या क्षणातून गाण्याची लहर आपल्याला येवो, तसा अवसर परमात्मा आपल्याला देवो, तशी प्रेरणा आणि बुद्धी आपल्याला प्राप्त हो, ही त्याच मधुरा रंगाने रंगलेल्या श्यामलाला प्रार्थना करून आजचा कार्यक्रम त्याच्या भजनानंतर आपण संपवू. राधे श्याम श्याम श्याम, 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 राधे राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम. राधा रमण जय गोविंद रे, राधा रमण जय गोविंद रे,
गोविंद रे राधारमण जय गोविंद रे गोविंद रे राधारमण जय गोविंद रे राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे श्याम 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 राधे श्याम 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 हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 सद्गुरुनाथ महाराज की कार्यक्रम संपला. की बरीचशी भ्रष्टता सुद्धा सुधारणेच्या एका स्वरूपामध्ये अवतीर्ण होऊ लागली.